तर मराठ्यांना आता 10% आरक्षण मिळणार आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। मराठा आरक्षणासंदर्भात आज काही सांगता येणार नाही। आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबाबत शंका। मराठा आरक्षणावर शरद पवारांचं प्रश्नचिन्ह। मराठा समाजाने जागृत राहावं। पान पुसण्याचं काम ही तांत्रिक बाब अधिकार राज्याला नव्हे तर केंद्राला। निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय याला अर्थ नाही। राज ठाकरेंची टीका। मराठा समाज आर्थिक मागास पण सामाजिक नाही। विधेयक मंजुरीवर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। तर हे सरकार निष्ठुर असल्याची टीका। आरक्षणामुळे घर सुखी होतं तर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटल्याने देश सुखी होतो। जरांगेंनी अभ्यास करून पुढील रणनीती ठरवावी। आंदोलन मागे घेऊन मराठा आरक्षणाचं स्वागत करावं। बच्चू कडू यांची भूमिका। मनोज जरांगेंनी ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र आरक्षणाची बाजू मांडावी। आमचाही त्यांना पाठिंबा असेल। महादेव जानकरांची भूमिका। आरक्षणाच्या मसुद्यात मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची शिफारसच नाहीये। राजकीय आरक्षणाबाबत ओबीसी समाजाला मोठा दिलासा। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाच्या शिफारसीला समर्थन। बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही मग आम्हाला आंदोलनाची गरज नाही। अहवाल आल्यावर अभ्यास करून बोलू असंही केलं वक्तव्य। खरे मराठा असाल तर आरक्षणाचं स्वागत करा। ठाकरेंच्या कांठाळ्या बसतील असा आवाज यायला पाहिजे। भरत गोगावलेंचा फोनवरून कार्यकर्त्यांशी बोलतानाचा व्हिडिओ समोर। एकमताने मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालं। विरोधक बाहेर का विरोध करतायत माहित नाहीये। अजित पवारांचं वक्तव्य। भुजबळांच्या भूमिकेवर मात्र अजित पवारांनी अधिक बोलणं टाळलं।